हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी तुम्हाला मॅट रांगोळीसाठी काय काय मटेरियल लागतं ह्याची थोडीशी माहिती देते. हा आहे कॅनव्हास पेपर. कॅनव्हास पेपरवरती मॅट रांगोळी ही वॉशेबल आहे आणि कॅनव्हास पेपरवर मॅट रांगोळीची फिनिशिंग ही खूप छान येते. कॅनव्हास पेपरची ही जी साईज आहे ती फ्रंट साईज आहे आणि इकडची जी आहे ती बॅक साईड आहे. कॅनव्हास पेपरवर आपण बॅक साईडला वुलनची रांगोळी काढतो, जी की ती त्याच्यावरती फिनिशिंगही खूप छान येते आणि वुलन त्याच्यावरती चिटकूनही खूप राहते. मॅट रांगोळी ही आपण कॅनव्हास आणि रेक्झिन, काही जण तर फ्लेक्सवरही काढतात, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की कॅनव्हास पेपर आणि रेक्झिन यावरच तुम्ही मॅट रांगोळी काढा. कारण फ्लेक्सवरची मॅट रांगोळी ही पाहिजे अशी फिनिशिंगही येत नाही आणि त्याची काढलेली आपण जी वुलन असते ती कालांतराने निघून जाते. त्यामुळे मी तुम्हाला खरंच सांगेल की तुम्ही कॅनव्हास आणि रेक्झिन या दोनच गोष्टींचा रांगोळीसाठी उपयोग करावा. माझ्याकडे रेक्झिन आता छोटासा तुकडा आहे, मी तुम्हाला दाखवते रेक्झिन म्हणजे काय असतं. रेक्झिन ही वेगवेगळ्या कलरमध्ये येते. काही जण ब्लॅक कलरमध्ये घेतात, काही व्हाईट घेतात, रेड, जसं कलरमध्ये भेटता येईल तशी ती घेता येते. तर ही आहे रेक्झिन. ही रेक्झिनची फ्रंट साईज आणि ही रेक्झिनची बॅक साईड. आपण ज्या वेळेस मॅट रांगोळी काढतो रेक्झिनवर त्यावेळेस ती बॅक साईडला काढतो, का तर त्याच्यावरती ग्ल्यू खूप छान प्रकारे बसतो आणि वुलनही छान प्रकारे राहते. पण रेक्झिनवरती फिनिशिंग मॅट रांगोळीची खूप छान येते. मी म्हणत नाही की तुम्ही रेक्झिनवरच काढा, कॅनव्हासवरही तुम्ही रांगोळी काढू शकता. मीच वैयक्तिक कॅनव्हासचाही वापर करते आणि रेक्झिनचाही वापर करते. जशी मला ऑर्डर येईल, काहींना रेक्झिनची हवी असेल प्राईजनुसार मी त्यांच्याकडून मग रेक्झिनवर करून देते. काहींना कॅनव्हासवर हवी असेल तर मी त्यांना कॅनव्हासवरही करून देते. पण दोन्हीवरतीही मॅट रांगोळी ही वॉशेबल आहे, कॅनव्हास आणि रेक्झिन. आपण मॅट रांगोळी यूजच केव्हा करतो, ज्यावेळेस फंक्शन असतो त्यावेळेसच आपण मॅट रांगोळीचा वापर करतो. आपण डेली तर नाही तिला यूज करू शकत. हा बाबा, काही जणांना म्हणजे असं वाटतं की मी खूप मोठ्या गालीचा करेल, तर मी त्यांना सजेस्ट करेल ज्यांना डेली यूजसाठी जर तुम्हाला मॅट रांगोळी हवी असेल, गालीचा म्हणा, किंवा काही जणांना डोरसाठी तोरण मॅट रांगोळीमध्ये करता येतं, ते तोरण असेल तर त्यांनी ह्या रेक्झिनचा यूज करावा, जे की तुम्हाला जास्त वॉशेबल आहे. कॅनव्हास हा वॉश करता येतो, पण मी सांगू शकत नाही आहे कॅनव्हासवर ही मॅट रांगोळी किंवा तो किती दिवस वॉशेबल आहे. मी तुम्हाला व्यवस्थित मला जेवढं सांगता येईल त्यातूनच सांगेल. त्यामुळे माझी तरी अशी म्हणणं आहे की तुम्ही कॅनव्हास जर तुम्हाला डेली यूजसाठी ही करायचं असेल तर तुम्ही रेक्झिनच मॅट रांगोळीसाठी यूज करा. डेली यूजला जर तुम्हाला मॅट रांगोळी हवी असेल तर हे दोन मॅट रांगोळीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. नंतर आपण मॅट रांगोळीसाठी वापरतो ते म्हणजे गन. ही आहे गन. गन ही 120, 120, 150, 200, 230, 250 तुमच्या इथं जशी स्टोअरमध्ये मिळेल. गनमध्ये ही मोठी साईज आहे आणि एक छोटी साईज असते. 120ला आय थिंक असावी ती. ही 250ची माझी. जशी तुम्हाला पाहिजे तशी मिळून जाते, त्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. ती जशी तुम्हाला स्टोअरमध्ये भेटेल तशी तुम्ही ती घेऊ शकता. ही आहे ग्ल्यू. मी हा डायरेक्ट ग्ल्यूचा पुडा मागवलेला आहे. मोठी गन असेल तर त्यासाठी मोठे ग्ल्यूच्या कांड्या लागतात आणि जर तुमच्याकडे गन छोटी असेल तर त्यासाठी तुम्हाला छोटी ग्ल्यूची कांड्या मिळतील. ही आहे ग्ल्यू मशीनची कांडी. काहींना ग्ल्यू मशीन कशी यूज करायची ते माहीत नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते. हा बॉक्स आहे, ही मशीन आहे. ह्या बॉक्समध्ये ही त्याची सर्कल दिसते आहे का तुम्हाला? ह्या मशीनमध्ये ही ते सर्कल, त्या सर्कलमध्ये ही कांडी टाकायची आणि ज्यावेळेस तुम्ही ही पिन बोर्डला लावताल त्यावेळेस ही ते नॉर्मल हात लावून बघा. इथे जे टोक आहे ना, त्या टोकला नॉर्मल हात लावून बघायचं. ज्यावेळेस तुम्हाला ते गरम लागेल किंवा ते असं वाटेल की बाबा आता हे भाजतंय, त्यावेळेस तुम्ही ही ग्ल्यू
आत घातली आणि ही ग्ल्यू जर ज्यावेळेस संपत येते, ज्यावेळेस ती इथपर्यंत येते, दुसरी ग्ल्यूची कांडी घ्यायची, त्या ग्ल्यूच्या तोंडाला म्हणजेच ह्याला असं असं करायचं, मग ती थोडी पागळली जाते आणि मग इथून परत घालून त्या दुसऱ्या कांडीला ती चिकटली जाते आणि मग ती ग्ल्यू पुढे पुढे होऊन व्यवस्थित काम करते. हे आहे गन आणि ग्ल्यू. नंतर वापरण्यात येतो तो म्हणजे कात्री. कात्री हीचा उपयोग आपण उलन कट करण्यासाठी आणि कॅनव्हास पेपर किंवा रेक्झिन ज्यावेळेस रांगोळी काढतो आपण त्यावरती, तर ते कट करण्यासाठी त्याचा वापर होतो. त्या म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे हे कर्कटक. हे मला खूप आवडतं, ह्याची खूप हेल्प होते मला. ज्यावेळेस मला 3x3 4x4 गालिचेची ऑर्डर येते त्यावेळेस मी याच कर्कटकने त्याचा सर्कल काढते. ह्याचा उपयोग मला खूप होतो. तो आहे हा म्हणजे कर्कटक. त्यानंतर यूज होतो तो म्हणजे हा मेजर टेप. ह्याचा उपयोग ज्यावेळेस आपण कोणतीही रांगोळी काढतो त्यावेळेस ह्याचा उपयोग हा त्याचं माप घेण्यासाठी, मेजरमेंट घेण्यासाठी हा त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आहे बटर पेपर. तुम्ही किती मोठी रांगोळी काढणार आहे, ती कोणत्या डिझाईननुसार काढणार आहे, ही डिझाईन आपण अगोदर एका पेपरवर काढतो. मी तो पेपर म्हणजे हा बटर पेपरवर त्याचा वापर करते. त्यानंतर मॅट रांगोळीसाठी यूज होईल अशी ही एक आहे स्केल. स्केलचाही वापर खूप मोठ्या प्रमाणात मॅट रांगोळीसाठी केला जातो. मॅट रांगोळीतील सर्वात महत्त्वाचं आणि उपयुक्त असं मटेरियल म्हणजे ते आहे हे उलन. उलनमध्ये भरपूर प्रकारचे कलर मिळतात. तुम्हाला कोणता कलर पाहिजे तो कलर तुम्ही घेऊ शकता. हा आहे ऑरेंज, ग्रीन, पॅरोट, रेड, हा आहे लेमन येलो आणि हा आहे ऑरेंज. तर हे आहेत उलनचे कलर. यामध्ये तुम्ही कोणतेही प्रकारचे कलर उलनमध्ये घेऊ शकता. तुम्हाला हवे ते कलर उलनमध्ये मिळून जातील. उलनमध्ये भरपूर प्रकारे कलर मिळतात. डार्क, फेंट, जसा हवा तसा तुम्हाला मिळून जाईल. नंतर मॅट रांगोळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ते आहे कार्बन. काही लेडीजला रांगोळी काढता येत नाही. एक्झाम्पल काहींना ड्रॉइंगच परफेक्टली येत नाही. तर त्यांनी काय करावं, ज्यावेळेस तुम्ही रांगोळी काढायला घेता किंवा ज्यांना रांगोळी येत नाही त्यांनी पानाचा शेप एखाद्या नोटबुकवरती घ्यावा आणि त्या नोटबुकमध्ये पानाचा शेप तुम्ही घेतला आणि मग तो तुम्ही आपल्या कॅनव्हास पेपरवर घेऊन ह्याच्यावरती तो कार्बन ठेवून कार्बनवरती तो काढला की कार्बन तो कॅनव्हासवरती येतो आणि तुम्ही पाहिजे तशी डिझाईन मग काढू शकता. मी सहसा खूप मोठी डिझाईन असेल तर ती ड्रॉइंग पेपरवर काढून घेते आणि मग हा कार्बन त्याच्यावर ठेवून ड्रॉइंगच्या खाली ठेवून कॅनव्हासवर ही रांगोळी ही कार्बन मी त्याच्यावरती ठेवून मी त्याच्या पाहिजे तशी मोठी डिझाईन ड्रॉइंग पेपरवर घेऊन कार्बनवर ठेवून मग मी ते कॅनव्हासवर डिझाईन काढते आणि मग ती कट करून त्या डिझाईनचा मी उपयोग ह्या रांगोळीसाठी करते. त्यासाठी मला हा कार्बन यूजफुल करतो. हे आहे घंटी. ह्या घंटीचा वापर मी उलनचे तोरण बनवण्यासाठी करणार आहे. मी ही ऑर्डर केली आहे. जस्ट आजच पार्सल आलं म्हणून तुमच्याशी हे शेअर करते. मी मॅट रांगोळीचं तोरण करणार आहे. त्या तोरणचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल चॅनलवरती. आणि मॅट रांगोळी कशी करायची, त्याची डिझाईन कशी कॅनव्हासवर आणि रेक्झिनवर घ्यायची ह्याचाही व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेल तुम्हाला. मॅट रांगोळीसाठी एवढंच साहित्य लागतं आणि एवढंच मटेरियल लागतं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्यासाठी एक नवीनच व्हिडिओ मी नक्कीच अपलोड करेल. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. थँक्यू एव्हरीवन.